नमस्कार. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कसे आहात सगळे? आनंदी ना? असायलाच पाहिजे. कारण आपण थॉट्स दॅट थ्राईव्ह या चॅनलच्या आनंदी कट्ट्यावर आपण सर्वजण आनंदयात्री आहोत. आपणा सर्व आनंदयात्रींचं या कट्ट्यावर, आनंदी कट्ट्यावर स्वागत स्वागत स्वागत. लाईफ इज अ ब्युटिफुल जर्नी हे वाक्य सगळ्यांच्या परिचयाचं आहे. आपण अगदी खूप छान सगळ्यांच्या समोर म्हणत असतो लाईफ इज अ ब्युटिफुल जर्नी. पण खरोखर आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे याचा अनुभव आपण सगळे घेतो का याचा थोडासा विचार करायचा. म्हणजेच आपल्या या आयुष्याच्या प्रवासात आपण आनंदी आहोत का याचा थोडासा विचार करायचा. मला काय वाटतं माहिती आहे का, की आनंद हाच मुळी प्रवास आहे. आनंद हाच एक प्रवास आहे. माझ्यासमोर कित्येक वेळा पेशंट म्हणतात, मॅडम नशिबात असेल तर आनंद मिळेल, नशीब माझं चांगलं असेल म्हणजे नशिबात चांगल्या गोष्टी घडल्या तर मी आनंदी होईन वगैरे वगैरे. म्हणजे पुन्हा काय, की आनंद कुठल्या गोष्टीवर अवलंबून असतो का हो? तर नाही, तो आपल्याकडेच आहे. तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. आज आपणासमोर या आयुष्याचं तत्त्वज्ञान सांगणारी आणि आयुष्य हे आनंदाने कसं जगावं, सकारात्मक दृष्टिकोनातून कसं जगावं, सकारात्मक दृष्टीने कसं जगावं हे सांगण्यासाठी कविवर्य मंगेश पाडगावकरांची एक कविता सादर करण्याचा पुन्हा एकदा मोह होत आहे आणि ती सादर करते. ही कविता आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. बघा, आपल्याला आवडेल. आणि ही जेव्हा कविता आपण ऐकाल तेव्हा पुन्हा एकदा नवीन उत्साहाने, आनंदाने आपण आयुष्याची म्हणजे आयुष्य जगायला सुरुवात कराल. आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं. आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं. रिकामं ते रिकामं लिहिलं तर फार छान असतं. रिकामं ते रिकामं लिहिलं तर फार छान असतं. शेवटचं पान मृत्यू, शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. मधलं पान आपणच भरायचं असतं. मधली जी काही पानं असतात ती आपणच भरायची असतात. कारण ते आपलं कर्म असतं. कारण ते आपलं कर्म असतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. कुठलंच पान कधी गाळायचं नसतं. कुठलंच पान कधी गाळायचं नसतं. चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं. चूक झाली तरी फाडून कधी फेकायचं नसतं. कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं. कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं. नाती जपण्यात मजा आहे. नाती जपण्यात मजा आहे. बंद आयुष्याचे विणण्यात मजा आहे. बंद आयुष्याचे विणण्यात मजा आहे. जुळलेले सूर गाण्यात मजा आहे. जुळलेले सूर गाण्यात मजा आहे. येताना एकटं आलो असलो तरी सर्वांचं होऊन जाण्यात मजा आहे. येताना एकटं आलो असलो जरी तरी सर्वांचं होऊन जाण्यात मजा आहे. नशीब कोणीही दुसरं लिहित नाही. नशीब कोणी दुसरं लिहित नाही. नसतंच. आपलं नशीब आपल्याच हाती असतं. आपलं नशीब आपल्याच हाती असतं. येताना काही आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं. येताना काही आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं. मग हे आयुष्य कोणासाठी जगायचं असतं? मग हे आयुष्य कोणासाठी जगायचं असतं? आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. हे आयुष्य कोणासाठी जगायचं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. जन्माला यायचं असतं. कविवर्य मंगेश पाडगावकर
इथे सांगतात की आपण जे जन्माला येतो ते कशासाठी येतो. काही वेळा जेव्हा काही लोक नैराश्यामध्ये जातात, दुःखी असतात, तेव्हा असं त्यांना सतत वाटत असतं की मी कशासाठी जगतो, मी का हे म्हणजे माझं आयुष्य कशासाठी आहे, कोणासाठी जगू. तर हे जे निगेटिव्ह थॉट्स आहेत ते आपण आता लेटिंग गो करायचे आहेत, म्हणजे सोडून द्यायचं आहे. आपल्याकडे काय आहे ते आपण बघायचं आहे. आपल्याकडे काय नाही आहे ते सतत त्याची चर्चा करायची नाही. त्या निगेटिव्हिटीकडे आपण आता दुर्लक्ष करायचं आहे आणि सकारात्मक दृष्टिकोनातून सकारात्मक दृष्टीने आपण आपल्या आयुष्याची पानांवर सकारात्मक विचार लिहायचे आहेत, सकारात्मक श्रेष्ठ संकल्प करायचे आहेत. जसं की मी आनंदी आहे, मी आनंदी आहे, माझं आयुष्य हे खूप आनंदी आहे. आय ॲम एव्हर हॅपी सोल. इथे सोल असं म्हणलं आहे कारण आपली ही जी जर्नी आहे, आपला जो हा प्रवास आहे तो सोलचा आहे, सोल जर्नी आहे आणि इट्स अ ब्युटिफुल जर्नी. बघा, हा सकारात्मक श्रेष्ठ संकल्प म्हणजे मी आनंदी आहे, हा पुन्हा पुन्हा आपल्या मनात साठवायचा आहे. आपल्याला ऑटो सजेशन आपण आपल्यालाच द्यायचं आहे. जैसा सोचोगे वैसा बन जाओगे. आणि हे आपण आत्ता सध्या शिकतच आहोत. पुन्हा एकदा हा अनुभव घेऊन बघा. डायरी मेंटेन करा. डायरीमध्ये हे सकारात्मक श्रेष्ठ संकल्प लिहून काढा आणि मग त्याचा अवेअरनेस आपल्याला यायला लागेल. तो आपला हळूहळू संस्कार बनेल. बघा पटते का? हा अनुभव नक्की घेऊन बघा, कारण पेढा हा खाल्ल्याशिवाय समजणार नाही की पेढा गोड आहे, तसंच काहीचं. सो ऑल द बेस्ट. स्टे हॅपी, हेल्दी अँड वेल्दी. हॅव अ नाईस डे. गुड डे. थँक्यू. धन्यवाद.